जास्वंदाच्या झाडाला आपण काय करायला लागलो, कॅरी बॅग बांधून ठेवणार आहे 1 तासासाठी. आणि हे कॅक्टस आहे म्हणजे निवडुंग, त्या निवडुंगाला पण एक कॅरी बॅग बांधायची. आपल्याला वनस्पती उत्सर्जन कसं करतात हे शिकायचं याच्यातून. बांधा आणि 1 तास आपण 1 तासानंतर याचं ऑब्झर्वेशन करणार आहे. बघा, वनस्पती देखील उत्सर्जन करतात. या ठिकाणी आपण जास्वंदाच्या झाडाला 1 तासापूर्वी जी पिशवी बांधली होती ती 1 तासानंतर बघू, पिशवीच्या आतील बाजूस आपल्याला पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतेत. म्हणजेच वनस्पती बाष्परूपात पाण्याचे काय करतात, उत्सर्जन करतात. हे आपल्याला या प्रयोगाद्वारे बघता आले. बघा, आता आपण जे निवडुंगाच्या झाडाला जी पिशवी बांधली होती त्या पिशवीवर मात्र पाण्याचे थेंब जमा झालेले दिसत नाहीत आतील बाजूस. हे असं का झालं, तर निवडुंगाच्या झाडाचे पाण्याचं रूपांतर हे काट्यामध्ये झालेलं असते. म्हणजेच ती वाळवंटी वनस्पती आहे. वाळवंटामध्ये पाण्यामधून जास्तीत जास्त बाष्पीभवन होऊ नये हे त्यामागचं उद्देश असतो. म्हणून पाण्याचं रूपांतर हे काट्यामध्ये झालेलं दिसते.